चांगले डाळिंब आहेत. डाळिंब तर लय आवडीने खाते. बी असतात त्यात ना. चिकू खात्यात चोच मारून ना ती. स्वस्त खाते. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना. तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहे ना आपल्याला वेस्टेज मध्ये थोडस जरी टच झालेलं फळ असलं तरी मार्केटमध्ये ते ठेवत नाही, लगेच बाजूला काढतात. पण आहे ना आता हे डाळिंब झालं, हे ऍपल झालं, हे काळे द्राक्ष, हे सुद्धा एकदम चांगले द्राक्ष आहेत, असं खराब द्राक्ष नाहीयेत. तर त्याच्यामुळं काय होतं, तर टाकून दिले की आपण घरी आणलं ना की त्याचं चांगलं स्वच्छ धुवून आहे ना कोंबड्यांना खायला जर घातलं ना तर ह्या दिवसामध्ये आहे ना पोटात भरपूर प्रमाणे गारवा राहतो. त्याच्यामुळं मी आहे ना डाळिंबे आहेत, परत सफरचंद आहे, काळी द्राक्ष आहेत, संत्री आहेत, केळी आहेत, चिक्कू आहेत, हे सगळं चांगले फळ आहेत. एक पण असं फळ खराब नाही का काय नाही आपण कोंबड्यांना हे करत. तर त्यांच्या पोटात आहे ना जास्त प्रमाणात आहे ना ह्याच्यामुळे फळांमुळे ना गारवा राहतो आणि कोंबड्या पण लय आवडीने खात्यात. म्हणून मी त्यांना आहे ना तसंच जर अख्खं जर टाकलं तर ते खात नाहीत व्यवस्थित, म्हणून मी आहे ना चिरून टाकते. आणि चिरून टाकण्याचे फायदे काय, ते खात्यात पण व्यवस्थित, वाया पण घालवत नाही. आणि मेन कारण म्हणजे ना त्यांच्या आहे ना पोटात भरपूर प्रमाणात गारवा राहतो. आता हे डाळिंब आहे ना ते पडून देणार नाहीत. बघा बघा किती चांगले डाळिंब आहेत, आखी डाळिंब चांगली आहेत. आणि त्याच्यामुळे ना काय होतं, पाणी सुद्धा त्यांच्या पोटात भरपूर प्रमाणात जात ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. म्हणून आहे ना आपल्याला जेवढं वेस्टेज मध्ये चांगलं फळ फ्रूट काही भेटन ना तर ते चांगलं चिरून कोंबड्यांना जर टाकलं ना तर ते अगदी व्यवस्थित खात्यात. तर आता त्या बघा त्यांचा चवचव चाललेली आहे, त्यांना मी आता टाकणार आहे. तर किती आवडीने खात्यात बघा ते आपले ही फळ. चल 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 चला य य य य य य य य य. चल चला
ए चला बाहेर, बाहेर चला, चला बाहेर, चल, चला बाहेर, चल, खोड, 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 पिल्ला लागली तिकडे डाचकायला, खोड. तर असं सकाळचं आहे ना खाद्य टाकलं होतं आणि आता दुपारची वेळ आहे ना, तर दुपारच्या वेळेमध्ये आहे ना वेस्टेजचा भाजीपाला झालं तरी चिरून टाकलं, फळ फ्रूट आपण चिरून टाकतो. त्याच्यामुळे ना आपल्या कोंबड्या आहे ना जास्ती आहेत ना हेल्दी राहतात, आजारी पडत नाही. हे मूळ कारण आहे म्हणजे. आणि काय होतं, कोंबड्या मोठ्या आवडीने खात्यात ते. आपण का चिरून बिरून जर टाकलं ना तर अगदी व्यवस्थित खात्यात. आणि मेन म्हणजे हे फळांनी ह्यानी ना त्यांच्या पोटात भरपूर प्रमाणात गारवा राहतो. आणि त्याचं एक कारण म्हणजे आजारी पडतच नाहीत कोंबड्या, आपण जर व्यवस्थित जर त्यांची जर काळजी जर घेतली तर. त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या समोर केलाय. तर तुम्ही पण अशीच तुमच्या कोंबड्यांची काळजी घेत जा. आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला जेवढं कोंबड्यांच्या पोटात गारवा जाईन तेवढं पण जाऊन द्यायचा, आजारी पडणार नाहीत, आपल्या कोंबड्या तंदुरुस्त राहतात. त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या समोर करते. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ए बघा ताई किती लढाई आहे का त्यांची. पक्के अंडी घातलेत ह्याच्यात ट्रे मध्ये, हे बघ अंडी दाखव. आता ही अंडी हिथं घातले, हे बघ सकाळपासून आतमध्ये असली. कुठं घालतीन अंडी तर सांगता येत नाही कोंबड्या.